उद्धव ठाकरेंना पुन्हा मोठा धक्का। ठाकरेंचे बंडखोर खासदार 19 तारखेला शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करणार। शिवसेनेच्या वर्धापन दिनी गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये पक्षप्रवेश सोहळा। सूत्रांची माहिती। ठाकरेंच्या खासदारांपाठोपाठ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही दिल्लीत। शिंदेंची ठाकरेंच्या 6 खासदारांसोबत गुप्त ठिकाणी बैठक। माध्यमांना चकवा देत शिंदे बैठकीला पोहोचले। सूत्रांची माहिती। उपमुख्यमंत्री शिंदेंकडून ठाकरेंच्या बंडखोर खासदारांना मोठी आश्वासनं। 2029च्या निवडणुकीत प्रत्येक खासदाराला पुन्हा तिकीट। मतदारसंघात मुबलक निधी तर मराठवाड्यातील एका खासदाराला मंत्रिपद देणार। शिंदेंचं आश्वासन। सूत्रांची माहिती। उद्धव ठाकरेंचे 6 खासदार दिल्लीत। शिंदेंसोबत लोकसभाध्यक्षांची भेट घेऊन वेगळ्या गटाची मागणी करणार। लोकसभाध्यक्षांच्या भेटीपूर्वी शिंदे सर्व खासदारांसोबत शहांची भेट घेणार। सूत्रांची माहिती। खासदार फुटीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेचं लोकसभा अध्यक्षांना पत्र। खासदारांचा स्वतंत्र गट किंवा विलीनीकरणास मान्यता देऊ नये। कुठल्याही निर्णयाआधी आमचं मत विचारात घ्यावं। गटनेते अरविंद सावंत यांची पत्राद्वारे मागणी। बंडखोर खासदारांना कायद्याच्या कचाट्यात अडकवण्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा प्लॅन। संसदीय दलाची उद्या तातडीची बैठक। उपस्थित राहण्यासाठी सर्व खासदारांना व्हीप, अन्यथा शिस्तभंगाची कारवाई होणार। सूत्रांची माहिती। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची 10 वाजता पत्रकार परिषद। खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, अनिल देसाई पत्रकार परिषद घेणार। पक्षफुटीच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर काय बोलणार याकडे लक्ष। आम्हाला ऑपरेशन टायगर बाबत काहीही माहित नाही। भाजपचा यात काही संबंध नाही। खासदार कुठे का जात आहेत? उद्धव ठाकरेंनी आत्मचिंतन करावं। बावनकुळेंचं वक्तव्य। प्रत्येक गोष्टीचा हिशोब केला जाईल। त्यांची रिक्षात फिरण्याची अवकात नव्हती, पण ठाकरेंमुळे यांची किंमत वाढली। संजय राऊतांनी बंडखोर खासदारांना सुनावलं। शिवसेनेच्या प्रवेशाबाबत ठाकरेंचे खासदार ओमराजे निंबाळकरांचं सूचक मौन। ओमराजे निंबाळकर पुण्यात असल्याची माहिती। ठाकरेंची साथ सोडणार का याकडे लक्ष। शिंदेंनी केलेलं ऑपरेशन टायगर नाही तर ऑपरेशन गिधाड। ठाकरेंच्या खासदारांना 25 कोटींपेक्षा जास्त पैसे दिले असतील। मोदी सरकार पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात पक्ष फोडतंय। नाना पटोलेंचा निशाणा। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी उद्या मतदान। 31 उमेदवार रिंगणात। मतदानासाठी ईव्हीएम नव्हे तर मतपत्रिकेचा वापर होणार। 22 जून रोजी मतमोजणी। सातारा सांगली विधान परिषदेत शिवसेनेचं एकही मत फुटता कामा नये। उपमुख्यमंत्री शिंदेंचं शंभूराज देसाईंना आदेश। सातारा सांगलीतील महायुतीमधील वादावर पडदा। पिण्याच्या पाण्यासाठी नवीन निर्बंध लागू। नवीन बांधकामं, जलतरण तलावांच्या पाणीपुरवठ्यावर मर्यादा। औद्योगिक आणि व्यावसायिक पाणी वापरात 20% कपात। ऑगस्ट 2027 पर्यंत राज्यात पिण्याचं पाणी सुरक्षित करा। मुख्यमंत्री फडणवीसांचे प्रशासकीय अधिकाऱ्यांना थेट निर्देश। पाणी टंचाईवर मंत्रिमंडळ बैठकीत हाय व्होल्टेज चर्चा। ग्रामीण भागासाठी महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरण 2026 जाहीर। आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत कमालीची घसरण। कच्च्या तेलाचे दर 5.6% घसरले। प्रति बॅरल $79 खाली किंमत।